अमरावती मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पॅरोल मिळविण्यासाठी तब्बल 15 शिक्षाधीन कैद्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकरणी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सविस्तर माहितीनुसार शहरातील अमरावती मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। 19 डिसेंबर 2024 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत कारागृहात शिक्षणाधीन असलेल्या 15 कैद्यांनी आपल्या नातेवाईकांच्या आजारपणाचे कारण पुढे करत पॅरोलसाठी अर्ज दाखल केले होते। या अर्जांसोबत सरकारी ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडण्यात आली होती। कारागृह प्रशासनाला संशय आल्याने ही प्रमाणपत्रे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली। तपासात सर्व प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले। या प्रकरणी अतिरिक्त प्रभारी अधीक्षक विलास भोईटे यांनी तक्रार दाखल केली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार 1 मार्च रोजी रात्री फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात 15 कैद्यांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि षडयंत्र रचने या संदर्भातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान आणखी धक्कादायक बाब समोर येण्याची शक्यता आहे, कारण ही बनावट प्रमाणपत्रे संबंधित सरकारी आरोग्य यंत्रणेतून मिळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्यामुळे संबंधित आरोग्य अधिकारीही पोलिसांच्या रडारवर असून तपासात दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते। या प्रकरणामुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे पॅरोल मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या या प्रकरणामुळे कारागृह व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।